सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. टीडीसी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा शहापुरात सन्मान. अंतरंग कविता संग्रहाचं प्रकाशन संपन्न. गेली 9 वर्ष सलग ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद भूषवण्याचा करिश्मा करणारे राजेंद्र पाटील यांचा सन्मान सोहळा शहापूर कुणबी भवन येथे संपन्न झाला. संघर्ष पत्रकार संस्था आणि संघर्ष अभिनव सहकारी संस्था आयोजित या सोहळ्यास तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याचवेळी कैलासवासी अनिलकुमार विशे यांच्या अंतरंग या कविता संग्रहाचं प्रकाशन शंकर खाडे, काशीनाथ तिवरे तसेच विशे कुटुंबियांच्या हस्ते पार पडले. कोरोना काळात अनिलकुमार विशे यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांचे मेहुणे पत्रकार योगेश हजारे यांनी त्यांच्या कवितांचं संकलन करून पुस्तक प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहिली. या सोहळ्याचं सूत्रसंचालन प्रकाश फळडे यांनी केलं. सहकार क्षेत्रातील परंपरागत राजकारण्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भाजपाई सरकारने सलग 10 वर्षानंतर संचालक होता येणार नाही असा नवीन कायदा काढून प्रस्थापितांना हादरा दिला आहे. त्यामुळे आगामी टीडीसी बँकेच्या निवडणुकीत अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. राजेंद्र पाटील हे सलग 15 वर्ष संचालक असून अध्यक्षपदाला वर्ष 2 वर्षात खो देण्याची परंपरा त्यांनी मोडीत काढलीच, पण बहुजन विकास आघाडीच्या पक्ष नेतृत्वाची मर्जी राखत आणि इतर राजकीय पक्ष पदाधिकारी आणि संचालकांना खुश करत त्यांनी सलग 9 वर्ष अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे. दरम्यानच्या काळात त्यांना पक्षघाताचा आजार झाल्यानंतर अनेकांचा अध्यक्षपदावर डोळा होता, परंतु चाणक्य राजेंद्र पाटलांनी त्यांच्यावर मात केली. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात बहुचर्चित वादग्रस्त 3 वेळा नोकर भरती झाली. एकीकडे बँकिंग क्षेत्र सरकारी धोरणांमुळे धोक्यात येत असताना टीडीसी बँक मात्र यशस्वीपणे वाटचाल करत असून राजेंद्र पाटील यांनी प्रस्तावित असलेला दुग्ध उत्पादक संघ आगामी काळात स्थापन करणार असल्याचं यावेळी जाहीर केलं. याच कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील 13 सेवा संस्थांचा 100% कर्जवसुली केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक योगेश हजारे, सूत्रसंचालन मनोहर मडके तर आभार प्रदर्शन अंकुश सातपुते यांनी केलं.